सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। मस्त टॉपिक आहे तो कोणता? अर्ध संघराज्य कॉसाय फेडरेशन कोण आहे? इंडिया तुम्हाला भी माहित आहे, बरोबर आहे। याच्यापूर्वी तुम्हाला कंपॅरिझन दिलं, युनिटरी स्टेट, फेडरल स्टेट, कॉन्फेडरेशन, कॉसाय फेडरेशन दिलं, पाहिलं, समजून घेतलं नसेल तर तो व्हिडिओ जरूर पहा, कारण की कंपॅरेटिव्ह एनालिसिस केलेला आहे कॉन्सेप्च्युअल लेवलवर। ते एकदा समजलं तर मग तो कॉसाय फेडरेशन इंडियाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये तुम्हाला समजेल। तर आज आपण काय पाहणार की इंडियाचं कॉसाय फेडरल नेचर कसं आहे, कुठले फेडरल फीचर्स आहेत, कुठले युनिटरी फीचर्स आहेत, है ना। आणि सोबतच महत्वाचं फॅक्च्युअल जे प्रश्न विचारतात ते म्हणजे कोण या कॉसाय फेडरेशनले कॉसाय फेडरेशनच म्हणलं का कोण अजून काय म्हणलं ते बी पाहून घेऊ, समजला? चलाचा मग चलाचा। पण तुम्हाला माहित आहे यस, हा तर आपण काय बघणार, यस दोन प्रश्न डोक्यात घुसवणार। तर चला, पहिला प्रश्न, खालील पैकी कोणते वैशिष्ट्य भारतीय संघराज्य प्रणाली दर्शवते? विच ऑफ द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स आयडेंटिफाइड इंडियन फेडरल सिस्टम? अ द्विगृही संसद बायकॅमेरल पार्लमेंट, ब अखिल भारतीय सेवा ऑल इंडिया सर्व्हिस, क केंद्र शासित प्रदेश युनियन टेरिटरीज। तर फेडरल जे फीचर आहे कुठलं रिफ्लेक्ट करतं ते तुम्हाला सांगायचं आहे, ठीक आहे। दुसरं, खालील पैकी कोणते वैशिष्ट्ये भारतीय अर्धसंघराज्यीय स्थिती दर्शविते? विच ऑफ द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स आयडेंटिफाइड इंडियन कॉसाय फेडरल स्टॅटस? अ एकल नागरिकत्व सिंगल सिटीजनशिप, ब ताठार संविधान रिजिड कॉन्स्टिट्यूशन, क संसदीय श्रेष्ठता पार्लमेंटरी सुप्रमॅसी। कोणतं तुम्हाला शोधायचे? क्लिअर? दोन प्रश्न। आता आपण काय बघणार, भारत हा अर्धसंघराज्य कसा आहे, है ना, काऊनच आहे, कसा नाही, असा कसा, तसा तसा असा, अरे होणार आहे। हा तर आता आपण पाहूया आधी कोण कोण काय म्हणला। प्रश्न येतात की नाही? येतात, बिलकुल फॅक्च्युअल। दोन चार तर लोक आहेत आमचे तेच नाही येत आपल्याला, म्हणा तो सोपं आहे, काही नाही। केसी वेअर है ना, त्यांचं पुस्तक कुठलं आहे? कुठलं पुस्तक आहे? फेडरल गव्हर्नमेंट। काय म्हटलेलं आहे लक्षात घ्या, फेडरल इन अ फॉर्म बट युनिटरी इन अ स्पिरिट। काय म्हटलंय? फेडरल इन अ फॉर्म, दिसाले स्वरूप कसं आहे, फेडरल आहे, संघराज्य आहे, पण युनिटरियन स्पिरिट, आतमधल्या आत्माना कसं आहे ते एकात्मक आहे। त्याचं दुसरं वाक्य म्हणजे कॉसाय फेडरल। काय म्हटलं त्यांनी? कॉसाय फेडरल, इंडिया इज अ कॉसाय फेडरल। व्हॉट इट मीन्स? युनिटरी स्टेट विथ अ सबसिडियरी फेडरल फीचर। युनिटरी स्टेट विथ अ सबसिडियरी फेडरल फीचर कशी आहे? सबसिडियरी, दुय्यम दर्जाचे आहे। महत्वाचं काय? युनिटरी। आलं की नाही लक्षात? म्हणजे दिसाले तर दिसते, प्रत्यक्षात युनिटरी आहे। म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की कॉसाय फेडरलिझम ही संकल्पना भारतीय संघराज्याच्या बाबतीत कोणी दिली? तर केसी वेअर या जे कॉन्स्टिट्यूशनलिस्ट होते त्यांनी दिली। क्लिअर? त्यांचं पुस्तक फेडरल गव्हर्नमेंट। दुसरे आहे मॉरिस जॉन्स, यांचं पुस्तक आहे द गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स ऑफ इंडिया। त्यांनी काय म्हटलं? बार्गेनिंग फेडरलिझम, तडजोड करणारा संघराज्य, बार्गेनिंग फेडरलिझम। बार्गेनिंग म्हणजे काय तर तुम्हाला दिसत असेल, केंद्र आणि राज्य सातत्याने डिस्कस, डिबेट, डेलिबरेशन्स वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशनल आस्पेक्ट मधून करत असतात। आधी जसं होतं एनडीसी नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल त्या कॉन्टेक्स्ट मध्ये, आज आपण बघतो जीएसटी काउन्सिल त्या कॉन्टेक्स्ट मध्ये, बरोबर आहे। सोबत नीती आयोगाचंही स्वतःचं गव्हर्निंग काउन्सिल आहे, त्यांच्या माध्यमातून किंवा झोनल काउन्सिलच्या माध्यमातून किंवा डेलिगेशन घेऊन केंद्राकडे सातत्याने केंद्र आणि स्टेट तडजोड चालू राहते। भाई मुझे इतना दो, मेरा ये है वो है, तो काय का चाहिए रे, असं बरंच काही होत राहतं। म्हणजे काय? बार्गेनिंग चालू राहते। सो बार्गेनिंग फेडरलिझम कोणी? मॉरिस जॉन्स। त्यानंतर ग्रॅनविले ऑस्टिन, त्यांचं पुस्तक आहे
इंडियन कॉन्स्टिट्यूशन कॉर्नर स्टोन ऑफ अ नेशन. खूप मस्त पुस्तक आहे. काय म्हटलं त्यांनी? कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, सहकारी संघराज्य. मग कोऑपरेटिव्ह फेडरलिझम म्हणजे काय? तर हा जो देश आहे या देशाची जी मूलभूत उद्दिष्टे आहेत, कोणते उद्दिष्ट आहेत? तर संविधानाने सांगितलं आहे की हा देश काय आहे? कल्याणकारी राष्ट्र आहे. कल्याणकारी राष्ट्र आहे म्हणजे या देशातील जनतेचा सर्वांगीण विकास, सुरक्षा, या सर्व गोष्टी ही मूलभूत काय आहे? उद्दिष्टे आहेत. ती मूलभूत उद्दिष्टे कॉमन जे आहेत ऑब्जेक्टिव्ह, ते कॉमन मिनिमम ऑब्जेक्टिव्ह अचीव करण्यासाठी राज्य आणि केंद्र दोघांनी एकत्रितपणे काम करायचं आहे, एकमेकांना सपोर्ट करताय. म्युच्युअल कोऑपरेशन. काय? म्युच्युअल कोऑपरेशन टू अटेन द लॉफ्टी ऑब्जेक्टिव्ह ऑफ वेलफेअरिझम विच डिलिनेटेड बाय द कॉन्स्टिट्यूशन. क्लिअर? म्हणून याला काय म्हटलंय? कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. त्यानंतर आयहोर जेनिंग यांनी काय म्हटलंय? सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, ह्या त्यांच्या पुस्तकात फेडरलिझम विथ स्ट्रॉंग सेंट्रलायझिंग टेंडन्सी. फेडरलिझम विथ स्ट्रॉंग सेंट्रलायझिंग टेंडन्सी म्हणजे संघराज्य आहे, काही प्रॉब्लेम नाही, संघराज्य आहे. पाहता पाहता आपल्याला दिसतं संघराज्य आहे बाबा, काहीच टेन्शन नाही. राज्य आहे, केंद्र आहे, दोघांना डिव्हिजन ऑफ पॉवर दिसते, काहीच इश्यू नाही. बट व्हॉट इज द मेन क्रक्स? व्हॉट इज द ब्युटी ऑफ इंडियन फेडरलिझम? सेंट्रलायझिंग टेंडन्सी. काय आहे? सेंट्रलायझिंग टेंडन्सी. केंद्राकडे जाते, केंद्राकडे झुकून जाते, है ना. अधिकार केंद्राकडे जास्त आहेत असं दिसून येतं. केंद्र पॉवरफुल आहे, प्रभावी आहे असं दिसून येतं, असं त्यांचं म्हणणं आयहोर जेनिंगचं. आता आपण एक नवीन टायटल बघूया. इंडियन फेडरलिझमला असिमेट्रिकल फेडरलिझम सुद्धा म्हटलं जाते. तर प्रत्यक्षात जर बघितलं बघा, चार्ल्स टॉर्टन यांनी काय डायरेक्ट इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये किंवा इंडियन फेडरलिझमला एक्सप्लेन केलं नाही. त्यांनी जगातल्या फेडरलिझमचा अभ्यास केला आणि त्यांनी कॉन्सेप्ट सांगितला, तो म्हणजे सिमेट्रिकल अँड असिमेट्रिकल फेडरलिझम. तर त्यांचा पेपर होता सिमेट्री अँड असिमेट्री ॲज अ एलिमेंट ऑफ फेडरेशन. तर त्या कॉन्टेक्स्ट मध्ये त्यांनी संकल्पना मांडली asymmetrical federalism. There is nothing true federalism. There is some sort of the imbalance between the center and the state. ही संकल्पना मांडली. बिकॉज आणि ते त्या कॉन्टेक्स्ट मध्ये जर इंडियन फेडरलिझमला आपण अप्लाय केलं तर ही संकल्पना सुद्धा लागू होते. म्हणजे इंडियन फेडरलिझम कॅन ऑल्सो बी कॉल्ड ॲज अ असिमेट्रिकल फेडरलिझम. गेटिंग द पॉइंट? क्लिअर झालं? ठीक आहे. आता आपण बघूया की भारत जे आहे हे संघराज्य आहे. भारत संघराज्य आहे. इंडिया इज अ फेडरेशन, नो इश्यू. परंतु इट इज नॉट अ ट्रू. सी द सिनॅरिओ, सी द स्टेटमेंट. काय म्हणतोय? भारत संघराज्य आहे, इंडिया इज अ फेडरेशन, बट इट इज नॉट अ ट्रू. हाऊ? दो इट इज अ फेडरल स्टेट, बट इट इज नॉट ट्रू. हाऊ? बघूया. एकात्मक राज्यापेक्षा संघराज्य का? पहिल्यांदा, वाय इंडियन कॉन्स्टिट्यूशनल मेकर्स फोकस ऑन द फेडरल आस्पेक्ट ऑफ द स्टेट. कशाला? जेव्हा आपल्यावर ज्यांनी राज्य केलं ते ब्रिटिश मधली जर आपण राज्य प्रणाली बघितली, ज्यांनी 150 वर्ष आपल्यावर राज्य केलं आणि त्यांची अतिशय जास्त छाप आपल्या गव्हर्नन्सवर पडली होती, तर आपण काय रेडीमेड ते अडॉप्ट करायचं होतं. तिथे काय होतं? युके मध्ये युनिटरी स्टेट. काय होतं? युनिटरी स्टेट. मग तिथे होतं, आपल्याला घ्यायचं, बाकी काय आहे का? नाही. मग तुम्हाला असं दिसेल की जरी ब्रिटिश हे जे आहे प्रणाली, ब्रिटिश प्रणाली ही एकात्मक प्रणाली जरी असली, though the UK system was a unitary system, परंतु ब्रिटिशांनी भारतामध्ये जो राज्यकारभार बसवला होता तो राज्यकारभार युनिटरी आस्पेक्टने बसवला नव्हता.
तर त्यामध्ये फेडरल टिंट होतीच, बरोबर आहे. आणि भारत स्वतंत्र झाल्यावर मग त्या फेडरेशनची आपल्याला काय दिसते, ज्याला आपण कलर्स म्हणतो, रंग म्हणतो, तो दिसायला लागला. आता काय असं होतं की भारतामध्ये ब्रिटिशांनी सुद्धा थोडा फेडरल नेचर घेतला, जरी कंट्रोलिंग पॉवर्स ठेवले तरी, आणि सोबतच नंतर संविधानकर्त्यांनी सुद्धा याच्यावर जोर दिला. तर त्यातलं सर्वात महत्वाचं पहिलं म्हणजे भारताचा क्षेत्रफळ आकार. इंडिया इज अ सबकॉन्टिनेंटल कंट्री. इतका मोठा आहे, इतका विस्तृत आहे, खूप मोठा आहे, है ना. आणि त्याच्या क्षेत्रफळाचा आकार जर बघितला आणि सोबतच क्षेत्रफळच नाही तर जे फिजिकल टेरेन आहे त्यातली विविधता बघितली, फिजिओलॉजिकल व्हेरिएशन्स, काही बाबींमध्ये काही क्षेत्रामध्ये इनॅक्सेसिबिलिटी, आणि सोबतच या क्षेत्रीय व्यापकतेसोबत आणि क्षेत्रीय विविधतेसोबतच सांस्कृतिक विविधता, कल्चरल डायव्हर्सिटी सुद्धा होती. फिजिकल व्हेरिएशन रिफ्लेक्टिंग द कल्चरल व्हेरिएशन. त्याच्यामुळे आपल्याला नॉर्थचं कल्चर वेगळं, नॉर्थमध्ये राजस्थानचं वेगळं, पंजाबचं वेगळं, बिकॉज ऑफ देअर फिजिकल नेचर ऑफ द टेरेन. आणि इकडे नॉर्थ ईस्टला वेगळं, साऊथला वेगळं, है ना, मध्य भारतात वेगळं. तेव्हा आपल्याला सांस्कृतिक विभिन्नता दिसते. संघराज्य प्रणाली अशी प्रणाली आहे की ते केवळ विविधतेने असलेल्या क्षेत्राला सामावून घेत नाही, त्यांना ऑटोनॉमी प्रोव्हाइड करत नाही, त्यांच्या स्वायत्तता, त्यांच्या अस्तित्वाला सपोर्ट करत नाही, तर सोबतच सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक जी काही विविधता असेल, विविध धर्मपंथाची जी लोक असतील त्यांनाही सामावून घेऊ शकते, ही ताकद फेडरेशन मध्ये होती. तर संघराज्य प्रणाली ह्या दोघांनाही पोषक होती आणि म्हणून आपण संघराज्य प्रणाली अडॉप्ट केली. परंतु आर्टिकल 1 काय सांगता? आर्टिकल 1, इंडिया इज अ युनियन ऑफ स्टेट. काय म्हटलंय? इंडिया इज अ युनियन ऑफ स्टेट. राज्यांचा संघ आहे. काय आहे? राज्यांचा संघ आहे. टायटल असं आहे का? युनायटेड स्टेट्स? नाही, असं टायटल नाही. व्हाय? Though the Indian constitutional makers wanted to establish the federal structure of the state, federal structure of India as a state, but constitutionally they are focusing on more towards the unitary state. का असं काय गरज होती की एकात्मकतेकडे का वळले, युनिटरी फॉर्म कडे का वळले? का असं टायटल दिलं युनियन ऑफ स्टेट अँड नॉट द युनायटेड स्टेट्स? युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका जर बघितलं, त्यातलं युनायटेड स्टेट्स हे काय बोधक आहे? व्हॉट इट इल्युसिडेट और कनोट? काय सांगतंय? तर हे सांगतंय की अमेरिका जो घडला, संघराज्य निर्मिती झाली, ती तिथल्या राज्य जे आहेत विविध, ते राज्य एकत्रित विलिंगली आले, व्हॉलंटरली आले, स्वेच्छेने आले. सो फर्स्ट प्रिन्सिपल टू फॉर्म अ फेडरेशन इज द स्टेट युनिट हॅज टू बी कम टुगेदर विलिंगली, व्हॉलंटरली. भारतात झालं का असं? नाही, भारतात असं झालं नाही, है ना. कुठलाही विलिंग नव्हता and therefore there was no agreement between the center and the states. मग तुम्ही म्हणाल सर जम्मू काश्मीरचं, जुनागड, that is different. That was a temporary agreement, not a permanent agreement. संघराज्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये परमनंट अग्रीमेंट असलं पाहिजे, क्लिअर कट पॉवर्स असली पाहिजे. इथे अग्रीमेंटच नाही, म्हणजे नो विल,
नो व्हॉलंटरली कम, व्हॉलंटरली ते आलेच. जेव्हा व्हॉलंटरली राज्य आलीच नाही तर त्यांना संघराज्य म्हणता येणार नाही. They are not willingly surrender their powers to create the union, to create the center. केंद्र निर्माण करण्यासाठी त्यांनी स्वतःहून स्वतःचे अधिकार बहाल केले नाही. क्लिअर? ठीक आहे. दुसरं, मग नाही जर स्वतःच आले नाही, स्वइच्छेने आले नाही, तर स्वइच्छेने जाऊ कशी शकणार? हाऊ दे कॅन सिट फ्रॉम द इंडियन फेडरेशन? है ना, त्यांना कोणताही अधिकार नाही. मग हा सर्व अधिकार कोणाला? की एखादं राज्य दुसऱ्या देशाला देऊन टाकायचं, दुसऱ्या देशाची काही टेरिटरी घेऊन टाकायची, एका राज्याला युनियन टेरिटरीचा दर्जा द्यायचा, एखाद्या युनियन टेरिटरीला राज्याचा दर्जा द्यायचा, राज्य तोडायची, मोडायची, नाव बदल करायची. सर्व अधिकार कोणाला? युनियनला, संघाला, म्हणजेच केंद्राला. मग अशा स्थितीमध्ये आर्टिकल 1 बघा इतक्या डेप्थ मध्ये सांगतात. अशा स्थितीमध्ये जरी संघराज्य ही आपली आवश्यकता होती असं दिसतंय, तरी सुद्धा बिकॉज ऑफ द कंटेम्पररी हिस्टॉरिको पॉलिटिकल कंडिशन्स वी अडॉप्ट मोर टू युनिटरी स्टेट, मोर टू युनिटरी स्टेट. म्हणजे एका बाजूला आपलं संघराज्य दिसते आणि दुसऱ्या बाजूला युनिटरी स्टेट दिसते. म्हणजे फेडरेशन आणि युनिटरी म्हणजे संघराज्य आणि एकात्मिक राज्य याचं हे काय आहे? मिश्रण आहे. कसं मिश्रण आहे? भेसळ आहे का? नाही. इट इज अ गोल्डन ब्लेंड. इट इज अ गोल्डन ब्लेंड ऑफ टू फीचर्स, फेडरल फीचर्स as well as the unitary feature which were suited to the Indian Federation. क्लिअर? कॉन्सेप्ट क्लिअर झाला? चला आता आपण बघूया की फेडरल जे कॉन्सेप्ट आहेत किंवा फेडरल फीचर कोण कोणते आहेत जे भारतीय संघराज्यामध्ये दिसून येतात. एक आहे लिखित संविधान, दुसरं आहे ताठर संविधान, तिसरं आहे अधिकार विभाजन, चौथं स्वातंत्र्य न्यायपालिका, पाचवं न्यायपालिकेचे वर्चस्व आणि सहावं आहे द्विगृही संसद. लिखित संविधान. भारतीय संविधान कसं आहे? लिखित आहे. भारतीय संविधान कसं आहे? लिखित आहे. आणि ह्या संविधानामधूनच केंद्र आणि राज्य, लक्षात घ्या, केंद्र आणि राज्य या दोघांचेही अधिकार निर्माण झाले आहेत. कॉन्स्टिट्यूशन इल्युसिडेटेड, cleared, explained, enumerated all powers of center and states. पूर्ण पॉवर्स हे संविधानातूनच येत आहेत. संविधान त्यांना ते पॉवर्स डिवाइड करून देते. क्लिअर कट, क्लिअर कट. राज्य किंवा केंद्र संविधानाच्या बाहेरील कोणतेही अधिकार वापरू शकत नाही. No extra constitutional power can be used by the center and the state. And if it so, जर असं घडत असेल तर त्याला चॅलेंज झालं तर मग काय करते? न्यायपालिका त्याला दाखवते डंका. म्हणते का हो नाही, your powers will be declared as a null and void. शांत बसायचं. क्लिअर? ओके, ठीक आहे. ताठर संविधान. संविधान केवळ लिखित नाही आहे, तर संविधानाले कोणी बी कसा बी असा आचारासारखा चाटचूट करू शकत नाही. नो वन कॅन अमेंड कॉन्स्टिट्यूशन इझिली. दॅट मीन्स ताठर इथे जो आहे धरला ना एकदम रिजिड, बाबा काहीच नाही है ना. इट मीन्स लेस फ्लेक्झिबिलिटी, लेस फ्लेक्झिबिलिटी. लवचिकता कमी आहे. लवचिकता कमी आहे म्हणजेच काय? तर सुधारणा ज्या करायच्या आहेत, संविधानिक सुधारणा, अमेंडमेंट्स जे करायचे आहेत, त्याच्यामधली जी प्रोसिजर आहे, प्रक्रिया आहे, ती ताठर आहे. है ना. 368 मध्ये
संविधानाच्या कलमाच्या 368 मध्ये ही ताठरता विशद केलेली आहे की तुम्हाला वाटत असेल संविधानाची सुधारणा करायची आहे तर करू शकता, पण हे असं कसं ऍब्सोल्यूट मेजॉरिटी. फेडरल फीचर चेंज करायचं असेल तर ऍब्सोल्यूट मेजॉरिटी आहे पार्लमेंटची, 50% ऑफ द स्टेट्स, त्यांच्याकडूनही घ्या सहमती आली. आपण एवढं सोपं आहे का? मग एवढं सोपं नाही. सो देर इज अ रिजिड प्रोसिजर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन, बट इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इंडिया, as India is not a true federation, and therefore the Indian constitution is also not much more rigid as the constitution of the America. त्यामुळे काही भाग जे आहेत ते संविधानाचे ताठर आहेत. काही भाग जे फेडरल नेचरचे आहेत, जे संघराज्य नेचरचे आहेत, जे कोर गाभा आहे तो बदलू शकत नाही. कोर एलिमेंट कान टच, बेसिक फीचर कान टच. मग या दृष्टिकोनातून भारतीय संविधान कसं दिसतं? ताठर. आणि ताठर संविधान हे काय आहे? संघराज्य पद्धतीचं एक वैशिष्ट्य आहे. क्लिअर? त्याच्यानंतर अधिकाराचं विभाजन, संविधानाने क्लिअर कट दिलेलं आहे अधिकाराचं विभाजन. आणि आपल्याला दिसतंय केंद्रीय है ना, केंद्राची है ना लिस्ट है ना, केंद्राची लिस्ट आहे आणि राज्याची लिस्ट आहे. केंद्र सूची आणि राज्य सूची आपल्याला दिसून येते. हा केंद्र सूची आणि राज्य सूची आपल्याला दिसून येते. बरोबर आहे, राईट? मग ओव्हरलॅपिंग काही असेल, कारण की अल्टिमेट काय आहे? कॉमन मिनिमम गोल अटेंड करायचे आहेत, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. आणि त्याच्यामुळे कॉमन काही अजेंडा असतील तर त्याच्यामध्ये कॉन्करंटरी समवर्ती सूची आपल्याला दिसून येते. पण इथे याच्यावरून काय दिसते? क्लिअर कट डिव्हिजन ऑफ पॉवर, डिव्होल्यूशन ऑफ पॉवर, क्लिअर कट. राज्यामध्ये राज्याची पॉलिटिकल सिस्टीम, राज्याची प्रशासनिक यंत्रणा राज्याला, केंद्राची केंद्राला, क्लिअर कट आहे. डिव्हिजन ऑफ पॉवर इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द फेडरेशन. त्यानंतर इंडिपेंडंट ज्युडिशियरी आहे. हियर ज्युडिशियरी इज इंडिपेंडंट. पार्लमेंट कॅनॉट ओव्हरकम द ज्युडिशियरी. मग इंडिपेंडंट ज्युडिशियरी जी आहे भारताची, हे क्लिअर कट इथे दिसून येते. आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला काय दिसतं? भारताचं संविधान कसं आहे? संघराज्य इथे दिसून येतं है ना. याच्यामध्ये ज्युडिशियल, याच्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप राज्य किंवा केंद्र करू शकत नाही. ज्युडिशियरी ही सुप्रीम ठेवलेली आहे आणि ज्युडिशियरीचं वर्चस्व सुद्धा ठेवलेलं आहे. म्हणजेच काय? तर राज्य किंवा केंद्र यांचा कोणताही कायदा ज्युडिशियरीला टच करू शकत नाही आणि राज्य आणि केंद्राचा कोणत्याही कायद्याला नल अँड व्हॉइड करायचा अधिकार, नल अँड व्हॉइड करायचा अधिकार हा न्यायपालिकेला आहे. म्हणजेच संविधानाचं इंटरप्रिटेशन करण्याचा अधिकार कोणाला दिलेला आहे? न्यायपालिकेला दिलेला आहे. शेवटचं द्विगृही संसद. इंडियन पार्लमेंट इज अ बायकॅमरल पार्लमेंट. आपल्याला दिसते लोकसभा आहे आणि राज्यसभा आहे. यापैकी राज्यसभा जी आहे हे राज्याचं प्रतिनिधित्व करते आणि लोकसभा जी आहे ती लोकांचं प्रतिनिधित्व करते. म्हणजेच द्विगृही संसद जी आहे राज्यसभेच्या दृष्टिकोनातून काय सांगते की भारत हे संघराज्य आहे. जी संघराज्य आहे त्या संघराज्यामध्ये संघामध्ये राज्यांचं प्रतिनिधित्व आपल्याला दिसून येतं. म्हणजे इथेही आपल्याला राज्यसभेमध्ये राज्यांचं प्रतिनिधित्व दिसून येतं. क्लिअर? कॉन्सेप्ट समजला? क्लिअर झाला? ही काय आहेत? भारत जे संघराज्य आहे त्यातली संघराज्याची वैशिष्ट्य, भारतीय संघराज्याच्या संघराज्यीय वैशिष्ट्य, फेडरल फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन का फेडरल फीचर्स ऑफ द इंडियन स्टेट. क्लिअर? ठीक आहे. आता आपण बघूया की बाबा असं तर आहे पण युनिटरी स्टेटचे फीचर्स किती आहेत, एकात्मतेकडे खरंच वळले काय, तर आपल्याला दिसे एवढे फीचर्स. आणि म्हणून ते सेंटेन्स आहेत बघा, आधीचे आपण वापरलेले सेंटेन्स आहेत. कोणते आहेत? काय म्हणतात? फेडरलिझम विथ अ स्ट्रॉंग सेंट्रलायझिंग टेंडन्सी, आयोरिजनिंग म्हणतात, किंवा क्वासी फेडरलिझम, युनिटरी स्टेट विथ अ सबसिडियरी फेडरल नेचर,
किंवा फेडरल इन फॉर्म बट युनिटरी इन स्पिरिट, हे शब्द काय सांगतात? हे शब्द आपल्याला हेच सांगतायत की बाबा संघराज्य दिसते बिकॉज ऑफ द टू कंडिशन जे आपण आधी चर्चिले है ना, टेरिटोरियल डायव्हर्सिटी अँड एक्सटेंट आणि कल्चरल डायव्हर्सिटी, पण प्रत्यक्षात मात्र आपल्याला काय दिसतंय की इट्स फोकस इज ऑन द युनिटरी नेचर बिकॉज ऑफ द कंटेम्पररी पॉलिटिको है ना गव्हर्निंग सिच्युएशन. ठीक आहे, आता आधी आपण बघूया पहिलं एकल संविधान. संघराज्यामध्ये 2 संविधान असतात, राज्याचे स्वतःचं संविधान, केंद्राचं म्हणजे फेडरेशनचं आपलं संविधान. भारतामध्ये केंद्र आणि राज्य या दोघांचे अधिकार जिथून निर्माण होतात ते केवळ एकच संविधान आहे. मग एक संविधान हे सहसा एकात्मिक राज्य पद्धती जी आहे तिथे असते. मग आपल्याला इथे दिसते सिंगल कॉन्स्टिट्यूशन, हे झालं युनिटरी स्टेटचं फीचर. दुसरं आहे संविधान जरी एकल असलं सोबतच हे कसं आहे, लवचिक आहे, फ्लेक्झिबल आहे. मग तुम्ही म्हणाल सर तिथे ताठर म्हटलंय, तर काय म्हटलं मी, फेडरल प्रोव्हिजन्स याच्यामध्ये ताठरता आहे, परंतु त्या व्यतिरिक्त इतर जे प्रोव्हिजन्स आहेत जिथे राज्य तर कमजोरच केलं आहे है ना, स्टेट इज डिस्ट्रक्टिबल हिअर. कसा फेडरलिझमचं बघा कॉन्सेप्ट मी सांगितलाय, स्टेट इज अ डिस्ट्रक्टिबल हिअर, आणि त्याच्यामुळे त्या कॉन्टेक्स्ट मध्ये कसं संविधान ठेवलंय, लवचिक. लवचिक म्हणजे कसं की बाय सिंपल मेजॉरिटी सम प्रोव्हिजन कॅन बी चेंज अमेंडेड. काही तरतुदी ज्या संविधानाच्या सहज रीतीने सिंपल मेजॉरिटीने साध्या बहुमताने पार्लमेंट सहज करू शकते, राज्याला विचारणार नाही. कोणतं तर राज्याला वाटलं हे केंद्राला वाटलं हे नाव नाही पाहिजे राज्याचं, मी बदलवेन. राज्याला म्हणलं जा मी नाही म्हणत, तू काय म्हणशील बे, मी उद्या बदलवतो, बदलवलं झालं. सो इझी, सो इझी है ना. केंद्राने ठरवावं म्हणजे पार्लमेंटने ठरवावं आणि करून टाका, की राज्याचं त्याच्यात काही घेणं देणं नाही है ना. सिंपल मेजॉरिटी इथे होत्या म्हणजे फ्लेक्झिबल कॉन्स्टिट्यूशन आहे. एकल नागरिकत्व, संघराज्यामध्ये द्विनागरिकत्व असतं. अमेरिकेमध्ये राज्यांचं तिथल्या स्टेटचं स्वतःचं नागरिकत्व आणि फेडरेशनचं आपलं एक नागरिकत्व असतं. भारतामध्ये अख्ख्या भारतात कुठेही फिरा तुम्ही काय आहात, भारतीय. तुम्ही काय आहात, भारतीय. नॅशनॅलिटी कशी आहे, इंडियन. बस संपलं, एकल नागरिकत्व. मग तुम्ही फॉरेनला गेला आणि तिथला जुगाड जमवला तर भारत काय म्हणते, तिथला हो बापू, नाही तर इथला हो. मग तुम्ही म्हणता नाही तिथं बरं वाटतंय, तर मग भारतमध्ये हा जाय मग तिकडे, तिथंच राह. इथलं नागरिकत्व कॅन्सल. ते आपण नागरिकत्वाच्या याच्यात समजून घेऊ की कसं कॅन्सल करते ते. तू तिकडे जाय बापू, तू ऑटोमॅटिक इकडे दंडीगुल करतो है ना, राईट. तर सिंगल सिटीजनशिप आहे, हे काय सांगतं, युनिटरी स्टेट. एकात्मिक राज्य व्यवस्थेमध्ये एकच नागरिकत्व असतं. त्यानंतर ज्युडिशरी कशी आहे, इंटेग्रेटेड आहे. स्टेट याच्यामध्ये जर बघितलं संघराज्यामध्ये तर राज्यांची स्वतःची ज्युडिशरी असते आणि फेडरेशनची फेडरल कोर्ट असतं. भारतामध्ये एकात्मिक न्याय व्यवस्था आहे, म्हणजे कसं आहे की सुप्रीम कोर्ट आहे, त्याच्या खाली हायकोर्ट आहे आणि हायकोर्टच्या खाली डिस्ट्रिक्ट कोर्ट्स आहेत. हे पदसोपान आहे, हायरार्की आहे. अंडर द सुप्रीम कोर्ट देर आर हाय कोर्ट्स अँड अंडर द हाय कोर्ट देर आर डिस्ट्रिक्ट कोर्ट्स. हे हायरार्की आहे. आणि एकदा ऑल इंडिया रेकॉर्ड झाला की सगळ्या भारतातल्या सगळ्या न्यायपालिकेला तो लागू होतो, ऑल इंडिया रेकॉर्ड. त्याच्यामुळे काय झालंय, इंटिग्रेटेड ज्युडिशरी आहे. इंटिग्रेटेड ज्युडिशरी इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द युनिटरी स्टेट्स. ओके. न्यायिक पुनर्विलोकन आहे. केंद्र आणि राज्याचा कोणताही कायदा असेल, कोणते प्रशासकीय काम असेल आणि कंप्लेंट झाली म्हणजेच कोर्टात केस गेली तर कोर्ट त्याची दंडी उडवू शकतं इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द कॉन्स्टिट्युशनल इंटरप्रिटेशन. ते म्हणते बापू हे काही भलते सलते कामं करू नका, भलती सलती योजना आणू नका, त्याची दंडी उडवायचे पूर्ण अधिकार कोणाला आहेत, ज्युडिशियरीला आहेत. हिअर ज्युडिशरी इज मच मोर पॉवरफुल. तिथे राज्यसभेवर राज्यांचे विषम प्रतिनिधित्व. आपण पाहिलं बाय कॅमेरलिझम, राज्यसभा पाहिली. मग बाय कॅमेरलिझम म्हटलं तर काय, हो बा संघराज्य आहे का, तर राज्याचं प्रतिनिधित्व दिसते संघामध्ये म्हणजे केंद्रामध्ये. मग आहे तर बरोबर आहे, पण तसं नाही.
संघ राज्यामध्ये राज्यांचं प्रतिनिधित्व हे कसं असलं पाहिजे, समसमान, इक्वल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑल स्टेट्स ऍट द सेंट्रल लेवल. पण इथे राज्यसभेमध्ये कसं आहे, राज्यसभेमध्ये भारतातील राज्यांचं प्रतिनिधित्व तिथल्या लोकसंख्येच्या आधारावर आहे. कशाच्या आधारावर आहे, लोकसंख्येच्या आधारावर तिथले प्रतिनिधी म्हणजे MLA ते काय निवडून देते, MP मेंबर ऑफ पार्लमेंट राज्यसभेवरचे. आला आता प्रॉब्लेम, UPची लोकसंख्या जास्त आणि सिक्कीमची लोकसंख्या पिटुकली. झाला ना, सिक्कीम वाला म्हणते एकच घे भाऊ आणि UP वाला बाप्पा जबरदस्त काम. मग हे काय झालं, अनइक्वल रिप्रेझेंटेशन. इट शोज असिमेट्रिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंडियन फेडरेशन. असिमेट्रिकल आहे ना. त्यानंतर केंद्रशासित प्रदेश, युनियन टेरिटरी. संघ राज्यामध्ये राज्य असेल आणि संघ असेल. राज्याला राज्याची ऑटोनॉमी असेल, स्वायत्तता असेल, राज्य आपल्या क्षेत्रात काम करेल, केंद्र त्यात दखलंदाजी देणार नाही, कुठलाही कंट्रोल करणार नाही. परंतु भारतामध्ये आपण केंद्रशासित प्रदेश पाहतो, युनियन टेरिटरीज पाहतो. आणि त्या युनियन टेरिटरीवर रिप्रेझेंटेशन कोणाचं असतं, केंद्राचा रिप्रेझेंटेटिव्ह लेफ्टनंट गव्हर्नर असतो. दिल्ली सोडली तर आपल्याला काय दिसते, पांडिचेरीने दिल्ली सोडली तर तिथे बॉडी सुद्धा नाही आहे, लेजिस्लेटिव्ह बॉडी सुद्धा नाही आहे. डायरेक्ट सेंटर तिथे कंट्रोल करता, डायरेक्ट सेंटर कंट्रोल करता. म्हणजे कोणाच्या अधिपत्याखाली आहे, डायरेक्ट सुपरविजन, डायरेक्ट कंट्रोल रादर दॅन डायरेक्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल ऑफ अ सेंटर, केंद्राच्या याच्यात. मग केंद्रशासित प्रदेश ही संकल्पनाच काय सांगते, युनिटरी स्टेट. कारण युनिटरी स्टेटमध्ये युनिटला कुठलेही राजकीय अधिकार राहत नाही, देर इज नो पॉलिटिकल ऑटोनॉमी. क्लिअर, ओके. त्यानंतर राष्ट्रहिताकरिता संसदेस कायदा निर्माण करण्याचा अधिकार. म्हणजे कसं, तर कलम 249 249 याच्यामध्ये राज्यसभेला वाटलं की बाबा स्टेट लिस्ट मधला एखादा विषय हा इतका महत्वाचा आहे, हा नॅशनल इंटरेस्टच्या कॉन्टेक्स्टमध्ये आहे, या विषयावर केंद्राने म्हणजे पार्लमेंटनीच कायदा बनवावा. स्टेटने बनवला तर गडबड होईल, युनिफॉर्मिटी म्हणा किंवा स्ट्रॅटेजिक इश्यूज म्हणा, काय वॉटर मे बी. असा जर ठराव राज्यसभेने पारित केला अंडर 249 तर त्या राज्यसूचीच्या विषयावर संसदच कायदा बनवू शकेल आणि तो सर्व राज्यांना लागू होईल. म्हणजे राज्यसूचीतला टू इन द कॉन्टेक्स्ट ऑफ नॅशनल इंटरेस्ट राज्यसभा दंडी उडवू शकते. पण राज्यसभा उडवू शकते, लक्षात घ्या. राज्यसभेवर राज्याचे प्रतिनिधी आहेत तर ते सहज दंडी नाही उडवणार. पण आपल्याला काय दिसतंय, हे काय सांगतंय, हे सांगते बा युनिटरी स्टेट आहे. कारण की काय राज्यसूचीला काय अर्थ राहिला, मग राज्यसभा जर पॅक केली तर सगळेच पॅकच पॅक. काही राज्यांना विशेष संविधानिक अधिकार आहेत, दर्जा आहे. अंडर आर्टिकल 371 स्पेशल आर्टिकल आहे. 370 होतं, दंडीगुल झाली जम्मू काश्मीरला, ते स्पेशल स्टॅटस होतं. आता 371ला नॉर्थ ईस्ट स्टेट आहे, सोबत काही रिजन्स आहेत 371-2 ला आहे ना, सौराष्ट्र, महाराष्ट्र, मराठवाडा आहे, सौराष्ट्र आहे आणि विदर्भ आहे. तर आपल्याला काय दिसतंय की काही एरिया, काही स्टेट्स याच्यामध्ये स्पेशल प्रोव्हिजन दिल्या फॉर टू प्रोटेक्ट दिअर कल्चरल आस्पेक्ट, डेव्हलपमेंटल आस्पेक्टसाठी एक विशेष तरतूद केलेली आहे. म्हणजे बाकी राज्यांपेक्षा यांना विशेष दर्जा आहे. म्हणजे दोन राज्यांमध्ये भेदाभेद आहे. इट शोज द असिमेट्रिकल फॉर्म ऑफ द फेडरेशन. क्लिअर, राईट. त्यानंतर राज्यपालाचे कार्य. राज्यपाल मोठा ज्वलंत इश्यू आहे ना. गव्हर्नर्स आर नॉमिनेटेड बाय द सेंटर. केंद्राकडून काय होते, नेमणूक होते, निवडणूक होत नाही. आणि कुठे आयुष करते, राज्यामध्ये. कोणाच्या याच्यात कार्य करते, राज्याचे जे गव्हर्नर्स आहे त्याच्यामध्ये. ठेवलं कशाला आहे, कॉन्स्टिट्युशनल कॉन्टेक्स्ट मध्ये कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज प्रोटेक्ट करायला. पण प्रत्यक्षात पाहिलं तर काय, केंद्राने त्याला अपॉइंट केलं तर कोणाचं, मालकाचं राखावं लागेल ना, बरोबर आहे नाही. मग तो काय करते, आपला गुरु तिथं बसलाय बा, आता हा एजंटची कामं करते. आणि याच्यामुळे टसल होते. बोंबई केस चांगले गाजलेले केस आहे, पण चर्चा करूया कधी या गव्हर्नरच्या कॉन्टेक्स्ट मध्ये. म्हणजेच काय, तर प्रत्यक्षात तर स्टेट्स आहेत पण त्यांची कुंडी मारून ठेवली आहे गव्हर्नर नाही, गव्हर्नर आहे सेंटरचा. म्हणजे सेंट्रलाइज्ड टेंडन्सी, काय सेंट्रलाइज्ड टेंडन्सी आपल्याला दिसते. आणीबाणीची तरतूद.
नॉर्मली इंडिया इज अ फेडरेशन. राज्याला राज्याचे काम करायचे आहे, केंद्राला केंद्राचे काम करायचे आहे. पण आणीबाणी जर लागली तर केंद्र राज्याचे अधिकार, गव्हर्निंग पॉवर्स घेऊन टाकते, है ना. आपल्याला दिसतंय की 352, 356 आणि 360 राष्ट्रीय आणीबाणी, नॅशनल इमर्जन्सी. राज्यावरची लावलेली आणीबाणी म्हणजे राष्ट्रपती राजवट, प्रेसिडेन्शियल रूल, आणि फायनान्शियल इमर्जन्सी, है ना, आर्थिक आणीबाणी, अशा 3 दिसतात. खैर हे वापरण्यात नाही आलं, पण 352 आणि 356 वापरण्यात आलेलं आहे. हे तर बरेच वेळा राज्याशी नाही पटलं तर दे डुंडी, आला गव्हर्नरची रिपोर्टवर हो म्हणायचं ना, मोकळं, खतम काम, है ना. तर आणीबाणी काय सांगते? इमर्जन्सी. इमर्जन्सी shows the control of the center over the states in time of emergency. म्हणजे नॉर्मली इंडिया इज अ फेडरेशन, बट इन इमर्जन्सी इंडिया इज अ युनिटरी. इट कन्वर्टेड ऑटोमॅटिकली टू द युनिटरी स्टेट, आणि त्याच्यामुळे हे इट शोज द युनिटरी, प्युअर युनिटरी फीचर्स. राजकोषीय असमतोल आहे, फिस्कल इम्बॅलन्स आहे. टॅक्सेस जे आहेत, ड्युटीज, टॅक्सेस, फीचर, याचं डिव्हिजन जे झालं आहे लिस्ट, ते डिव्हिजन असं आहे की बॉयन टॅक्सेस जे आहेत, ज्याच्यामध्ये उछाल जास्त आहे, तो कोणाकडे? इन्कम टॅक्स, केंद्राकडे. इकडे हलका फुलका प्रोफेशन टॅक्स दे 250 रुपये, है की नाही, खाली. सोबतच आता आली जीएसटी. तर आता ना राहिलं सेल टॅक्स, ना राहिलं काहीच नाही. स्टेट बिचारा लटकला तिथं केंद्रात. केंद्र म्हणते देईन तेव्हा देईन, जीएसटी काउन्सिल विचार करण तेव्हा विचार करण. जीएसटी काउन्सिल मध्ये दबदबा कोणाचा? केंद्राचा. विचारूच नका, मोठे आहात. तर असमतोल राजकोषीय स्थिती असल्यामुळे आपल्याला हे कसं दिसते? केंद्रावर निर्भर असलेले राज्य दिसतात. जास्त राज्यानं शानपणा केला तर केंद्र त्याला चांगला वचका दाखवू शकते, मोठा बेकार हाल होऊ शकते. त्यानंतर महत्वाच्या संविधानिक पदांची नियुक्ती, अपॉइंटमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट, पर्टिक्युलरली कंट्रोलर, ऑडिटर जनरल पकडा, इलेक्शन कमिशन पकडा, यूपीएससीचे चेअरमन, मेंबर्स पकडा, यांची अपॉइंटमेंट कोण करते? सेंटर करते. राज्याला विचारी बी नाही, आणि हे सगळे राज्यावर टुंग 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 करत राहतात. म्हणजे हे कोणाचे लोक होऊन जातात? केंद्राचे. त्याच्यामुळे हे झालं सेंट्रलाइज टेंडन्सी. त्यानंतर कायदा व सुव्यवस्था. इन जनरल लॉ अँड ऑर्डर इज अ स्टेट लिस्ट, है ना. सब्जेक्ट कुठला सब्जेक्ट आहे? स्टेट लिस्ट मधला आहे. पोलीस स्टेट लिस्ट मधला आहे. मग पोलीस स्टेट लिस्ट मधला आहे, पण कधी लॉ अँड ऑर्डर गडबड झाली, जसं आपल्या इकडे नक्षलिझम महाराष्ट्रामध्ये, तर नक्षलिझम एरिया, नक्षलिस्ट एरियामध्ये सेंटर आपली आर्मी पाठवून देते, सीआरपीएफ चल जा रे बापू म्हणते, आले कधी कधी मिलिटरी पाठवून देते, राज्य असं पाहत राहते, म्हणते चल तुम्हारे पोलीस चल हटा उधर, आमची एंट्री. म्हणजेच काय? इन द केस ऑफ है ना डेंजरस सिच्युएशन किंवा लॉ अँड ऑर्डर डिस्टर्बन्स हेवी याच्यावर झालं असेल तर सहज रीतीनं कायदा व सुव्यवस्था कोण हाती घेतं? केंद्र हाती घेतं. म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा वाटलं त्याला तो गेम करू शकते, बरोबर आहे. त्यानंतर अखिल भारतीय सेवा, ऑल इंडिया सर्व्हिस, IAS, IPS पर्टिक्युलरली, है ना. कोण निवडते यांना? यांची नेमणूक कोण करते? UPSC. UPSCचा चेअरमन मेंबर कोण नॉमिनेट करते? है ना. तर आपल्याला दिसते की सेंटर. आणि हे एकदा पास झाले, IAS IPS झाले का हे ऑल इंडिया सर्व्हिस मध्ये जातात. ते कोणत्याही राज्यात जातात. केंद्र जिथं पाठवण तिथं जावं लागेल त्यांना, इकडच्या तिकडे केंद्र फिरवण. स्टेट काही करू नाही शके, स्टेट फक्त ट्रान्सफर करते. त्याला पनिशमेंट, त्याला सस्पेंड करायचं असेल तर केंद्राला विचारायला लागते, डिसमिस करायचं असतं केंद्राला. केंद्र म्हणून जाय नाही, मी घेऊन जातो त्याला सेंटरमध्ये, आली आपत, है ना. म्हणून IAS पॉवरफुल, स्टील फ्रेम, तर ते कोणाचे राहते? केंद्राचे. म्हणजे हे फीचर्स कसे दाखवते बाबा, है ना. इट शोज द युनिटरी फीचर्स ऑफ द इंडियन फेडरेशन. क्लिअर? लक्षात आलं का? तर कधी अभ्यास करताना तुम्ही जेव्हा पॉलिटीचा अभ्यास कराल तर ह्या आस्पेक्टने तुम्ही अभ्यास करा, तर इंडियन कॉन्स्टिट्यूशन सहज रीतीने समजणं शक्य आहे. बरोबर आहे. मला वाटतं समजलं असेल. काही अडचणी आहेत का? नाही. मग ऑल द बेस्ट. यस, ऑल द बेस्ट.